म्हणजे स्वीकाराला हा थोडासा उत्तराचा एक पाठिंबा आहे. आपल्याला प्रेक्षकांमधून प्रश्न आहे, बघूया प्रेक्षक काय म्हणतात. मी ऋषिकेश उटवकर, ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करतो. माझा प्रश्न असा आहे, काही वेळेला लोकांना जसं आहे तसं स्वीकारणं अवघड जातं. अशा वेळी ही परिस्थिती कशी हाताळावी? आहे तशाचा स्वीकार करणं थोडंसं कठीण असतं. म्हणजे त्याला आपण ह्याला ना दोन पैलू आहेत. ऍक्सेप्टन्सचा पण पैलू आहे, स्वीकारण्याचा, आणि स्वीकारार्हता वाढवण्याचा. त्याच्यात नेमकं तुम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर कसं द्याल? कधी कधी काय होतं, एखाद्या समजा टीम मध्ये आपण काम करतो आणि किंवा आपण अशी एक गोष्ट अशा व्यक्तींबरोबर काम करतो की जे तुम्हाला बदलणं तुमच्या हातामध्ये नाहीये, त्या टीम मेंबरला बदलणं. किंवा तुम्ही त्या टीमचे हेड जरी असाल तरी एखाद्या टीम मेंबरला त्याची जे स्किल सेट्स आहेत ते नजरेत घेताना त्याला बदलून दुसऱ्याला आणणं दरवेळेला तुम्हाला शक्य असेलच असं नाही. तर तेव्हा तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट करता तेव्हा त्याच्या त्रुटींना तुम्ही स्ट्रेंथ समजत नाही. त्रुटी असतील तर त्याला त्रुटीच समजता तुम्ही. पण तुम्ही एक विचार करता की कदाचित आपण असं म्हणतो की ह्या सवयी ज्या आपल्याला आवडत नाहीयेत त्या माणसाच्या, त्या त्याच्यामध्ये का निर्माण झाल्या असतील. तो मुद्दामन कोणीतरी असं ठरवतं का हो की मला आज चुकीचं वागायचंय, मला काहीतरी वाईट सवयी असाव्यात, असं कोणी करत नाही. तर कदाचित त्याचे काही असे एक्सपिरियन्सेस किंवा जे काही असेल त्याची कारणं फॉर्च्युनेटली ती तुमची नाही आहेत, म्हणून तो तसा घडला आणि तो तसा काम करतोय का तसा बोलतोय. पण जर का तुम्हाला एखादा गोल आहे, तुमचं एक ध्येय आहे, त्याच्याकरता तुम्हाला एका टीममध्ये काम करायचंय, तर जितकं तुम्ही त्याच्या त्रुटींकडे बघाल तेवढं तुम्हाला काम करणं जास्त कठीण होईल. आणि ते काम तुम्हाला करायचंच आहे आणि तुमचं सतत लक्ष त्या त्रुटींकडे जात राहील. तर तेव्हा तुम्ही जर का तुमचं ध्येय आहे, तुमचं जे गोल आहे, त्या टीमचं तुम्हाला काहीतरी आउटकम पाहिजे, त्याच्याकडे लक्ष जर का तुम्ही ठेवलं आणि त्याला तुम्ही थोडी क्षमाशीलता म्हणा, थोडंसं ॲक्सेप्टन्स, पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स असं तुम्ही वापरलात, तर तुम्हाला त्याच्याबद्दल कदाचित सहानुभूती वाटेल की त्याच्याकडे तो त्या ज्या चुका करतो त्याच्याबद्दल, पण त्याला तुम्ही ॲक्सेप्ट करून पुढे घेऊन जाऊ शकाल. जर का तुम्हाला त्याला टीमला त्याला रिप्लेस करता आलं आणि योग्य माणसाला घेता आलं त्या ठिकाणी, तर त्याला घेऊ नये असं मुळीच नाही. ॲक्सेप्ट करा म्हणजे त्याला सहन करत राहा असा गैरसमज करून घ्यायचा नाही. पण ॲक्सेप्ट करायचं म्हणजे तो तुमचा जो काळ असतो बरोबर काम करण्याचा, तो म्हणजे तुम्ही तो झेलू शकता, पेलू शकता.